श्रीहरि प्रेरणया श्रीहरि प्रीत्यर्थम. श्री गुरुभ्यो नमः. श्री परमगुरुभ्यो नमः. श्री मदानंद तीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम. श्रोते हो नमस्कार. आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित श्री पूर्णप्रज्ञदर्शन या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 70व्या भागात भेटत आहोत. मागील भागात आपण पाहिले की श्री मध्वांच्या साहित्यकृतीचे अपूर्व वैभव विलक्षणरित्या वर्णन करीत असतानाच आणखीन एका नवीन कृतीची रचना करण्याबद्दल प्रार्थना त्रिविक्रम पंडितांनी अत्यंत कौशल्याने गुरु मध्वांसमोर मांडली. त्रिविक्रम पंडितांच्या या प्रार्थनेचा श्री मध्वांनी सुहास्य वदनाने स्वीकार केला. श्री मध्वांनी ही कृती म्हणजे अनुव्याख्यानाची रचनाकृती ज्या प्रकारे रचली तो एक चमत्कारच ठरला. 4 शिष्यांना त्यांनी समोर बसविले आणि आदेश दिला. त्रिविक्रम पंडितांच्या विनंतीनुसार 4 अध्यायांच्या एका कृतीची रचना करणार आहे. मी एकाच वेळी तुम्हा चौघांना 4 अध्यायांचे स्वतंत्रपणे लेखनकाम देणार आहे. मी सांगत जातो, तुम्ही लिहित चला. लिखाणकामास सज्ज होऊन बसलेल्या एका शिष्याला त्यांनी रचना सांगण्यास सुरुवात केली. त्याचवेळी हा आणखीन एक चमत्कार घडत होता. श्री मध्व रचनाकृती सांगत राहिले. 4ही शिष्य लिहित राहिले. प्रत्येक शिष्याला त्याच्यावर सोपविण्यात आलेल्या अध्यायाचे निवेदन मात्र ऐकू जात होते. प्रत्येक शिष्याचे लेखन कार्य निरंतर चालूच होते. एकाच वेळी 4ही अध्यायांचे लेखन कार्य संपन्नही झाले. संपूर्ण विश्वाच्या इतिहासातच अशा प्रकारे रचण्यात आलेला हा एकमात्र ग्रंथ अनुव्याख्यान ठरला. एकाच वेळी 4 शिष्यांना त्याप्रमाणे तोंडी निवेदन करून आपण भावी चतुर्मुख ब्रह्म असल्याचेच त्यांनी दाखवून दिले. हाच तो ग्रंथ अनुव्याख्यान किंवा अनुभाष्य, ही अद्भुत अशी अनुव्याख्यान किंवा अनुभाष्याची कृती. वरवर पाहता ब्रह्मसूत्रावरील भाष्यकृती वाटते, परंतु वास्तव हे आहे की ही कृती त्रिविक्रम पंडितांच्या प्रार्थनेनुसार रचण्यात आलेली, त्यांची समग्र विचारसरणी व वादसरणी एकत्र समाविष्ट असणारा तो विश्वकोश होय. या द्वैत सिद्धांताच्या समस्त सूक्ष्म प्रमेयांचे सखोल विश्लेषण ब्रह्मसूत्रांच्या अन्वयाने केलेले आढळते. या ग्रंथावरील श्री जयतीर्थांकडून रचण्यात आलेली टीका संपूर्ण व्याख्यान प्रपंचातील मेरुकृती म्हणून विश्वमान्य झालेला ग्रंथ न्यायसुधा हा ग्रंथ होय. या ग्रंथाबरोबरच त्यांनी आणखीन एका ग्रंथाची कृती रचना केली. ती त्यांच्या अनुव्याख्यान कृतीचा पूर्वपक्ष तसेच सिद्धांत न्यायाच्या संग्रह रूपाने असणाऱ्या युक्तिमाला भागाचे विवरण होय. याचे नावच न्यायविवरण. सूत्रभाष्यांचे विवरण देणारा त्यांचा ग्रंथ अनुभाष्य
हा भाष्य टीका म्हणावितो. तर युक्तिमाला हा ग्रंथ अनुभाष्याचे विवरण देणारा, भाष्यावरील टिप्पणी देणारा ग्रंथ होय. या प्रकारे भाष्याबरोबरच टीका टिप्पणींचीही कल्पना रुजविणारे एकमात्र वेदांत भाष्यकार म्हणून गुरुमध्व ख्यातकीर्त आहेत. अनुव्याख्यानात प्रदर्शित टीकाशैली जयतीर्थांसाठी आदर्शवत होती. त्यांच्या या आदर्शामुळेच ते स्वतःही आदर्श टीकाकार ठरले. न्यायविवरणांची शैली श्री व्यासराज, श्री वादिराज, श्री रघोत्तम तीर्थ आणि श्री राघवेंद्र स्वामींसारख्यांना आदर्शवत होती आणि त्यांच्या टिप्पणीच्या शैलीमुळेच ते आदर्श टिप्पणीकार म्हणून लोकप्रिय झाले. या प्रकारे अद्भुत अशी वाङ्मय रचनाकृती देऊन त्या अनुषंगाने परंपरेतील समस्त ग्रंथराशींना मूल प्रेरणादायी ठरलेले परमाचार्य म्हणजेच श्रीमध्वाचार्य आहेत. याचसाठी संपूर्ण परंपरेत त्यांना प्रत्येक टप्प्यात मूलगुरू म्हणून सर्वोच्च गौरव दिला जातो. संपूर्ण परंपरेत शिरसावंद्य, शिरसामान्य होऊन त्यांच्यासारखा दुसरा अन्य कुणीही गुरु दार्शनिक परंपरेतील आचार्य म्हणून इतिहासात कधीही झाला नाही, हे ऐतिहासिक सत्य होय. यामुळे द्वैत पंथात मठादींच्या स्वरूपानुसार आचरणात वैविध्यता आढळते, परंतु सिद्धांत तत्व विवेचनात मात्र अखंडपणे एकसूत्रताच आढळते. जगातील दुसऱ्या कोणत्याही दर्शनास सिद्धांत विवेचनात अशी एकता साध्य झालेली नाही, हे विस्मित करणारे आहे. श्रीमध्वांच्या अनुव्याख्यानाने त्रिविक्रम पंडितांची इच्छा तर पूर्ण झालीच. श्रीमध्वांची समग्र वादसरणी सूत्रप्रस्थानासाठी कशा प्रकारे अन्वयान्वित होतील हे त्यांनी अनुव्याख्यानावरून समजून घेतले. आता आपण आपल्या गुरूंची इच्छा पूर्ण करू शकू असा विश्वास त्रिविक्रम पंडितांना त्यांच्यात निर्माण होऊन ते कामास लागले. या प्रकारे भाष्य विवरण देणारी त्यांची कृती म्हणजेच तत्वप्रदीप अथवा तत्वदीपिका हा ग्रंथ होय. या कृतीत अनेक ठिकाणी अनुव्याख्यानाचा उल्लेख करून त्यांचे अध्ययन केल्याने सूत्रार्थ भाष्यादी कसे उलगडत जातात त्याचेही स्पष्टीकरण केले आहे. या प्रकारे आपल्या आदेशाचे पालन करणाऱ्या त्रिविक्रम पंडितांवर श्रीमध्वांनी विशेषरित्या अनुग्रह केला. त्यांना आपल्या करार्चित असणारी वक्षस्थळी श्री महालक्ष्मी देवीचे पूर्ण प्रतीक रूपाने शोभायमान असलेली अनुपम अशी श्री नारायणांची प्रतिमा देऊन त्यांना सिद्धिप्राप्तीसाठी सहाय्य केले. त्रिविक्रम पंडितांचे तीनही पुत्र श्रीमध्वांचे प्रिय शिष्य झाले. त्यापैकी सर्वात धाकटा पुत्र म्हणजेच नारायण पंडित होय. श्रीमध्वांनी त्रिविक्रमांना अनुग्रह करून श्री नारायणाची प्रतिमा दिली होती. त्याच्याच स्मरणार्थ हे नाव त्यांना ठेवण्यात आले होते. श्रीमध्व शिष्यांमध्येच तोच सर्वात धाकटा होता. पुढे श्रीमध्वांचे दिव्य कथानक आपल्या सुमध्व विजय यात अद्भुतरित्या शब्दबद्ध करून ते कविवरेण्य म्हणून नावारूपास आले. पुढील मुद्दा आहे मध्यगेहांची वैकुंठ यात्रा. मध्यगेहांचे जीवन पाजक क्षेत्रात अत्यंत समाधान शांतीपूर्ण होते.
अनंतासनाची अत्यंत श्रद्धापूर्वक आराधना केल्यामुळेच प्रतिफलस्वरूप त्यांना झालेला पुत्रलाभ लोकोत्तर ठरला. त्यांचा तो पुत्र आता वेदांत साम्राज्याच्या पीठावर अनुपम साधना करीत सेवाव्रती होता. याचा मध्यगेह भट्टांना झालेला आनंद अपरिमित होता. साऱ्यांच्या तोंडी त्यांच्या पुत्राचेच गुणगान असे. त्या पुत्राच्याच अनुग्रहाने जन्मलेला हा दुसरा पुत्र वृद्धापकाळी मध्यगेहांनी अपेक्षिल्याप्रमाणे सर्व तऱ्हेने त्यांचे रक्षण करून आदर्श पुत्राप्रमाणे राहिला. त्यांची ज्ञानसिद्धी तपसिद्धी थक्क करून सोडण्याइतक्या उन्नत पातळीवर पोहोचली होती. त्यांना आधीच दोनदा पुत्रशोक झाला होता. त्यानंतर या प्रकारे 2 पुत्ररत्न लाभले. त्यामुळे सर्व तऱ्हेचे शोक मोह त्यागून त्यातून बाहेर येण्यास त्यांना शक्य झाले. त्यांनी अपेक्षिलेली तत्त्वज्ञानाची सिद्धीही त्यांना प्राप्त झाली. शास्त्रतत्वात आता कोणत्याही प्रकारचा वैचारिक गोंधळ त्यांना छळत नव्हता. परमात्म्याची अनंत गुणपूर्णत्वाची प्रमेये अत्यंत स्पष्टपणे त्यांना समजून आल्यामुळे अत्यंत उत्तमरित्या उपासना करण्याची सिद्धी त्यांना प्राप्त झाली होती. वसुदेव देवकी यांनी श्रीकृष्णाची पुत्र आणि परमात्मा या दोन्ही रूपांची उपासना करून सिद्धी प्राप्त केल्याप्रमाणे श्री मध्यगेह भट्ट यांनी श्री मध्वांची गुरूंच्या रूपात उपासना करून त्यांच्या आधारे भगवत दर्शन प्राप्त करून सद्गती प्राप्त केली. सकल सुजीवींना मोक्षप्रदाता मुख्य प्राणांनाच त्यांनी पुत्ररूपाने प्राप्त केल्याच्या सुकृताचे फळ त्यांना वैकुंठ प्राप्तीसाठी उपयुक्त ठरले. या कलियुगीचे अत्यंत सार्थक माता पिता होण्याचे महत् भाग्य लाभण्याची महती त्यांच्या वाटेला आली होती. पुढील मुद्दा आहे मध्वानुजांचे वैराग्य भाग्य. हा मुद्दा आपण आपल्या पुढील भागात पाहणार आहोत. ग्रंथाचा उर्वरित भाग क्रमशः पुढे पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. श्रीमध्वांतर्गत वेदव्यासात्मक श्रीकृष्णार्पणमस्तु.